आणि पश्चिम बंगालमधल्या सत्ता परिवर्तनाला कारणीभूत असलेले सुवेंदू अधिकारी यांची राजकीय ओळख नेमकी काय यावर एक नजर टाकूया। काँग्रेसचे नेते शिशिर अधिकारी यांचे सुपुत्र आहेत सुवेंदू अधिकारी। 1995 पासून ते काँग्रेस पक्षातून राजकारण करतात। 95 मधून त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली ती काँग्रेसमधून। 98 मध्ये ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये आले। 2006 मध्ये कांती दक्षिण मतदारसंघामधून सुवेंदू अधिकारी हे पहिल्यांदा आमदार झाले। 2007 मध्ये पश्चिम बंगालमध्ये गाजलेलं नंदीग्राम भूसंपादनाविरोधातलं जे आंदोलन होतं त्याचं नेतृत्व सुवेंदू अधिकारी करत होते। याच आंदोलनामुळे 2011 मध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्या आणि सुवेंदू अधिकारी हे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय बनले। 2016 मध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून त्यांना परिवहन खात्याची जबाबदारी देण्यात आली। 10 वर्षात मंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली आणि मग पुढच्या 10 वर्षात ते ममता बॅनर्जी यांचे कट्टर विरोधक बनले। 2020 मध्ये ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाले आणि मग त्यांनी तृणमूलला रामराम केला। 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2021च्या निवडणूक प्रचाराचा चेहरा हे सुवेंदू अधिकारीच होते, पण 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळू शकलं नाही। मात्र अमित शहा हे सुवेंदू अधिकारी यांना बळ देत राहिले। पुढची 5 वर्ष सुवेंदू अधिकारी हेच बंगाल भाजपचा चेहरा राहिले। अन्य कोणत्याही नेत्याची लुडबुड भाजपने इथं होऊ दिली नाही। 2026च्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली, अमित शहांच्या रणनीतीचं तंतोतंत पालन केलं आणि आज त्याचं मोठं फळ भाजपला आणि सुवेंदू अधिकारी या दोघांनाही मिळते।